कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने आदिवासी भागातील जमिनीमध्ये गार्डन, बगीचे आणि मैदान यांच्यासाठी आवश्यक असलेली लाल माती आहे। त्या लाल मातीची विनापरवाना तस्करी मागील 2 वर्षांपासून सुरू होती। तालुक्यातील पात्रज, ओलमन, खांडस आणि नांदगाव या ग्रामपंचायतमधून सुरू असलेली लाल मातीची तस्करी 7 आणि 8 एप्रिल रोजी कर्जत तहसीलदार आणि महसूल विभाग यांनी कारवाई केली। त्यानंतर कर्जत तालुक्यातून पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये रात्रीच्या अंधारात जाणारे हायवा ट्रक हे बंद झाले होते। साधारण 1.25 महिना कर्जत तालुक्यातून जाणारी लाल माती ही महसूल खात्याच्या जगत्या पहाऱ्यामुळे ही वाहतूक बंद होती। मात्र लाल मातीची तस्करी करून गोरखधंदा करणाऱ्या ट्रकवाले हे शांत राहणार नाहीत हे जवळपास नक्की होतं, परंतु शासनाला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता गेली 2 वर्ष लाल माती काढून त्या मातीची तस्करी सुरू आहे। महसूल खात्याचे लक्ष विचलित करून लाल मातीची तस्करी करण्यासाठी गुडवण येथील जंगल भागात असलेली लाल माती मिळवण्यासाठी तब्बल 5 एकर जमीन पोखरून ठेवला आहे। खोदकाम केलेल्या भागात अवजड 8 टायरवाले हायवा ट्रक जाण्यासाठी चक्क वनजमिनीमधून रस्ता बनवला आहे। तो रस्ता बनवण्यासाठी लाल माती तस्कर यांना 8 दिवस लागले असतील। त्याचवेळी ट्रक जाण्यासाठी बनवलेल्या रस्त्यात येणारी अनेक झाडे देखील तोडण्यात आली आहेत। मात्र त्याकडे वन विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित यांच्यावर केली नाही। दुसरीकडे येथील 5 एकर मालकी जमिनीमधील लाल मातीचे उत्खनन करून ती विकण्यात आली आहे। सदर जमिनीमधील लाल मातीचे उत्खनन करण्यासाठी गुडवन भागातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही। याचवेळी कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क देखील भरलं नाही। त्यामुळे त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या लाल मातीच्या उत्खननाचे पंचनामे महसूल विभाग करणार आहे की लाल मातीची विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांना अभय दाखवलं जाणार आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।